तेव्हा पण मी बॅग पॅक करत असते ना, असं कधीच झालं नाही की एकदाच मी बॅग भरली आणि पॅक झाली. नेहमी माझ्यासोबत असंच होतं. मी बॅग पॅक करते, पुन्हा ते काढते, परत भरते, असं करत करत 2-3 वेळा तसंच होत असतं. आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि मी आहे स्नेहा. तर मी आज बॅग पॅकिंग करत होते, कारण मला उद्या निघायचं होतं अबुधाबीसाठी. रात्र खूप झाली होती, पण सकाळी लवकर निघायचं म्हणून पॅकिंग करत होती. तेव्हाच मी तुळस पण घेऊन चालली होती सोबत, कारण तिकडे माझ्याकडे कृष्ण तुळस नाही आहे. म्हटलं इकडनं घेऊन जाऊया. आणि आता ती किती जगेल की काय माहिती नाही आहे, बॅगमध्ये पॅक करून घेऊन चालली आहे. आणि इथे बघा, बॅगमध्ये एवढं सामान भरलं आहे ना, दाबून दाबून, की विचारूच नका. त्यानंतर मम्मीने इथे मटण पुलाव बनवला होता, तो खाल्ला. त्यानंतर सकाळीच मी फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही सगळे निघालो. मम्मीला बाय बाय केलं. जरा लवकरच निघाली होती, कारण मला नाशिक टू मुंबई प्रवास करायचा होता. त्यानंतर मला अबुधाबीला जायचं होतं, म्हणून सकाळी लवकर निघाली. आणि त्यानंतर मध्येच आम्ही रस्त्यामध्ये ब्रेकफास्ट पण केला, कारण मग भूक लागली होती, त्याच्यासाठी थांबलो. आणि बघा, मुंबईमध्ये आल्यानंतर ट्रॅफिक लागली नाही असं होणारच नाही. गेल्यानंतर ट्रॅफिक बघून तर असं वाटत होतं की मी वेळेत पोहोचणारच नाही, पण फायनली मी तिथे वेळेमध्ये पोहोचली होती एअरपोर्टला. आतमध्ये गेल्यानंतर बोर्डिंगसाठी एवढी गर्दी होती ना, लाईन होती. ते झालं बोर्डिंग वगैरे, इमिग्रेशन सगळे प्रोसेस पूर्ण करून घेतले आणि मी निघाली आतमध्ये. आतमध्ये ना चालून चालून एवढा वैताग येतो ना, खूप जास्त डिस्टन्स असतो गेटपर्यंत जाण्यासाठी. त्यानंतर मी इथे ड्युटी फ्रीमध्ये थोडंसं शूट वगैरे घेतलं आणि नंतर मग इथे फ्लाईटचं वेट करत बसली. तर खूप दिवस सुट्ट्या घेतल्यानंतर मी फायनली चालली होती अबुधाबीला, कारण मी दिवाळीसाठी आली होती आणि बराच दिवस इंडियामध्ये राहिली. काही कारणामुळे मला राहावं लागलं होतं. त्याच्यानंतर मी आता फ्लाईटमध्ये बसली आणि इथे वेट करत होती. 1 तास फ्लाईट उशिरा निघाली. त्यानंतर मी फायनली 3-3.5 तासाचा प्रवास करून पोहोचली अबुधाबी एअरपोर्टला. इथे बॅग कलेक्ट केले आणि मग निघाली बाहेर. एअरपोर्टच्या बाहेर हे येऊन वेट करत होते. आल्यानंतर आम्ही मग निघालो घरी. आणि असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.